श्रावण आणि गणेशोत्सवामुळे ओस पडलेले मच्छी मार्केट आज पुन्हा गजबजलेत। गेल्या काही दिवसात मासे बाजारात मत्स्य खवय्यांनी पाठ फिरवली होती, मात्र काल गणपती विसर्जन झाल्यानंतर आणि आज पहिलाच रविवार असल्यामुळे मासे बाजारात गर्दी पाहायला मिळाली। माशांचे दरही त्यामुळे वधारलेत। पापलेट 1600 रुपये किलो, सुरमई 1300 रुपये किलो, तर मोरी मासा हा 600 ते 800 रुपये किलोनं त्याची विक्री केली जाते, तर बांगडे 300 ते 400 रुपये किलो अशा दरानं विकली जातात। माशांचे दर वाढलेले असूनही खवय्यांनी मासे खरेदी केल्याचं पाहायला मिळाले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। श्रावण आणि गणेशोत्सव संपल्यानंतर सिंधुदुर्गातील बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते। प्रामुख्याने कुडाळ शहरातील या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला गर्दी आपण पाहू शकतो। कशा प्रकारे पावसाळा मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सिंधू जिल्ह्यातही प्रमुख बाजारपेठ असून तिथे मच्छी मार्केटला रोखच आहे। तिथे आपण पाहू शकतो कशा प्रकारे खरेदी करायला उपस्थित आहे। मोठ्या प्रमाणात सिंधू जिल्ह्यातील ही बाजार मच्छी मार्केट आहे तिथे निवती असेल, वेंगुर्ला, कर्ली या भागातून तसेच मालवण, रत्नागिरी या भागातून मोठ्या प्रमाणात मासे विक्रीसाठी मच्छीमार महिला सुद्धा इथे येत असताना एकंदरीत पाहिलं असेल तर हा रविवार आहे। श्रावण झाल्यानंतर गणेशोत्सव झाल्यानंतर हा रविवार जो आहे त्यावेळी इथे मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यावर्षी लोकेश खडसे, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।